नाच ग घुमा, कशी मी नाचू, नाच ग घुमा, कशी मी नाचू, नाच ग घुमा, कशी मी नाचू, नाच ग घुमा, कशी मी नाचू. नाच ग घुमा. ह्या गावचा त्या गावचा सोना नाही आला, जोडवी नाही मला. कशी मी नाचू, नाच ग घुमा, कशी मी नाचू, नाच ग घुमा, कशी मी नाचू. नाच ग घुमा. ह्या गावचा त्या गावचा शिंपी नाही आला, जोडी नाही मला. कशी मी नाचू, नाच ग घुमा, कशी मी नाचू, नाच ग घुमा, कशी मी नाचू. नाच ग घुमा. ह्या गावचा त्या गावचा कसा नाही आला, बांगडी नाही मला. कशी मी नाचू, नाच ग घुमा, कशी मी नाचू, नाच ग घुमा, कशी मी नाचू, नाच ग घुमा, कशी मी नाचू, नाच ग घुमा. कशी मी नाचू. फूबाई फू फुगाडी, चमचम करतीया फुगाडी. फूबाई फू फुगाडी, चमचम करतीया फुगाडी. पाटबाई पाट चंदनाचा पाट, पतिदेव बघत्यात माडीवर वाट. पाटबाई पाट चंदनाचा पाट, पतिदेव बघत्यात माडीवर वाट. फूबाई फू फुगाडी, चमचम करतीया फुगाडी. फूबाई फू फुगाडी, चमचम करतीया फुगाडी. फू 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 फू. पूर्वीची नागपंचमी आणि आताचे सोशल मीडियाकडे लक्ष दिल्याने नागपंचमी याबद्दल याच्यामध्ये तुम्हाला कोणता फरक आढळला? खूप फरक आढळून आलेला आहे. कारण पूर्वीची नागपंचमी होती ती बऱ्यापैकी महिला ज्या होत्या त्या महिला स्वतःहून गाणी म्हणत होत्या आणि पारंपरिक गाणी होती. त्याच्यामुळं त्या महिलांना वर्षातनं एकच दिवस, पूर्वीच्या महिलांना वर्षातनं एकच दिवस हा असा मिळायचा की तो त्यांच्यासाठी असायचा. नागपंचमी हा दिवस खास महिलांसाठी असायचा. त्यामुळं ह्या खेडेगावातील महिला नागपंचमी अगदी उत्साहाने साजरी करायच्या. पण आत्ताच्या ह्याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर आत्ताच्या ह्या सोशल मीडियावर किंवा आता जे ऑनलाईन हे चाललेलं आहे आपलं सगळं, तर ह्या सोशल मीडियामधनं असं दिसून येतं की महिलांना उत्साहच राहिलेला नाही. कारण वारंवार आता प्रत्येक ठिकाणी नेहमी कार्यक्रम चालू असतात महिलांसाठी आणि मग त्या महिलांसाठी कार्यक्रम असतात. त्याच्यामुळे त्यांना नागपंचमीविषयी आता असं म्हणजे एवढा उत्साह म्हणजे उत्सुकता राहिलेली नाही आहे नागपंचमीविषयी. आणि पूर्वीच्या महिला ज्या होत्या त्या स्वतः गाणी म्हणायच्या, खूप छान प्रकारे पारंपरिक त्यांचे सण असायचे आणि ते वर्षातून एकच दिवस असायचे. त्यामुळे महिलांना खूप त्याची उत्सुकता आणि आवड होती खेडेगावातल्या महिलांना. हा जो सण साजरा केला जातो नागपंचमी, त्याला अतिउच्च महत्त्व का दिले जाते? कारण भारतीय संस्कृती विविध परंपरेने नटलेली आहे. विविध सणाच्या मागे विशिष्ट हेतू असतो. आषाढमध्ये संक्रांत श्रावण जो सुरू होतो त्याच्यामध्ये पहिलाच सण हा नागपंचमी होतो. नागपंचमीमध्ये नागाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा नागपंचमी सण साजरा केला जातो. आणि नाग हा शेतकऱ्यांचा मित्र आहे. कारण नाग उंदीर, छोटे छोटे कीटक अशा सगळ्या इतर उपद्रवी प्राण्यांचा तो नाश करतो. म्हणजे त्याचे ते भक्षक असतं. त्यामुळे नाग त्या प्राण्यांना, उंदरांना आणि इतर कीटकांना खातो. त्याच्यामुळे तो एक प्रकारे शेतकऱ्यांना मदतच करतो आणि तो शेतकऱ्यांचा मित्र आहे. आणि शिवाय त्या नागाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नागपंचमी हा सण साजरा केला जातो.